हॅलो स्टुडंट्स, मी प्राध्यापक रमेश कोल्हे. आज फायनल इयर MCQs प्रॅक्टिससाठी मार्जिनल कॉस्टिंग हा टॉपिक आपण घेऊन आलेलो आहोत. सो लेक्चर फार इंटरेस्टिंग आहे आणि खूप छान माहिती यामध्ये आपण सादर करतो आहे. सो लेक्चर शेवटपर्यंत नक्की बघा. त्याचबरोबर या अगोदर आपण रेशो ॲनालिसिस तसेच इन्कम टॅक्सची टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. त्या लेक्चरची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही सर्वांनी डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन ते लेक्चर नक्की बघा. सो वेळ वाया न घालवता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. त्यापूर्वी जे कोण नवीन स्टुडंट आज जॉईन झाले असतील अशा सर्व स्टुडंट्सने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर स्टार्ट करूया मार्जिनल कॉस्टिंग. सुरुवातीला आपण थोडं इंट्रोडक्शन घेऊया. मार्जिनल कॉस्टिंग म्हणजे नेमकं काय? सो मार्जिनल कॉस्टिंग इज costing system where product or services and inventories are valued at variable cost only. बघा, अंडरलाईन करणारं सेंटेन्स आहे. काय मार्जिनल कॉस्टिंगमध्ये की सर्वात महत्त्वाचा जो बेस आहे दॅट इज व्हेरिएबल कॉस्टिंग. लक्षात ठेवायचं आहे. द मार्जिनल कॉस्टिंग सिस्टीम वेअर द प्रोडक्ट ऑर सर्व्हिसेस किंवा इन्व्हेंटरीज आर व्हॅल्यूड ॲट व्हेरिएबल कॉस्ट ओनली. सो प्रोडक्ट, सर्व्हिसेस किंवा इन्व्हेंटरीज याचं व्हॅल्युएशन हे व्हेरिएबल कॉस्टनुसार केलं जातं. इथे आपण फिक्स कॉस्ट गृहीत धरत नाही किंवा ॲझ्युम करत नाही. नेक्स्ट बघा, सेकंड पॉईंटमध्येच आपण म्हटलेलं आहे इट डज नॉट टेक कन्सिडरेशन ऑफ फिक्स कॉस्ट. सो फार महत्त्वाचं MCQच्या दृष्टिकोनातून तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. मार्जिनल कॉस्टिंग कन्सिडर व्हेरिएबल कॉस्ट ओनली. इट डज नॉट कन्सिडर फिक्स कॉस्ट. फिक्स कॉस्ट कन्सिडर केली जात नाही. ओनली व्हेरिएबल कॉस्ट कन्सिडर केली जाते. नेक्स्ट पॉईंट, दिस सिस्टीम ऑफ कॉस्टिंग इज ऑल्सो नोन ॲज डायरेक्ट कॉस्टिंग ॲज ओनली डायरेक्ट फॉर्म ऑफ पार्ट ऑफ प्रोडक्ट अँड इन्व्हेंटरी कॉस्ट. बघा, लक्षात ठेवा, व्हेरी शॉर्टमध्ये मी सांगतो तुम्हाला की मार्जिनल कॉस्टिंग इज ऑल्सो नोन ॲज डायरेक्ट कॉस्टिंग. अगेन लक्षात ठेवण्यासारखं MCQसाठी मार्जिनल कॉस्टिंग इज ऑल्सो नोन ॲज डायरेक्ट कॉस्टिंग बिकॉज हिअर वी जस्ट कन्सिडर डायरेक्ट कॉस्ट ऑफ द प्रोडक्ट ऑर इन्व्हेंटरी. ठीक आहे, प्रोडक्ट आणि इन्व्हेंटरीचा फक्त डायरेक्ट कॉस्ट आपण विचारात घेतो आणि म्हणूनच मार्जिनल कॉस्टिंगला डायरेक्ट कॉस्टिंग असं देखील म्हटलं जातं. सो या पेजवरच्या 3 हायलाईट्स. फर्स्ट, इट कन्सिडर ओनली व्हेरिएबल कॉस्ट. सेकंड, इट डज नॉट कन्सिडर फिक्स कॉस्ट. अँड थर्ड, मार्जिनल कॉस्टिंग इज ऑल्सो नोन ॲज डायरेक्ट कॉस्टिंग. पुढे जाऊया आपण. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मार्जिनल कॉस्टिंग. बघा, काही त्याची कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट, ऑल एलिमेंट्स ऑफ कॉस्ट आर क्लासिफाईड इंटू फिक्स्ड अँड व्हेरिएबल कंपोनंट. काय करतो आपण मार्जिनल कॉस्टिंगमध्ये? जे एलिमेंट्स आहे, जे घटक आहे कॉस्टचे, याचे फिक्स कॉस्ट आणि व्हेरिएबल कॉस्ट अशा 2 कंपोनंट्समध्ये, 2 भागांमध्ये आपण विभाजन करतो. सेमी व्हेरिएबल कॉस्ट ऑल्सो ॲनालाइज इंटू फिक्स अँड व्हेरिएबल एलिमेंट्स. सेमी व्हेरिएबल जे आहे की इट इज अ मिक्स. यामध्ये सेमी व्हेरिएबलचा पण पार्ट येत असतो आणि फिक्सचा. याचं देखील ॲनालिसिस करणार आहोत. फिक्स बाजूला करणार आहोत आणि व्हेरिएबल बाजूला करणार आहोत. कारण मार्जिनल कॉस्टिंगमध्ये व्हेरिएबल कॉस्ट, व्हेरिएबल कंपोनंट आपल्याला महत्त्वाचा आहे आणि म्हणून आपण मार्जिनल कॉस्टिंगमध्ये फिक्स कॉस्ट आणि व्हेरिएबल कॉस्ट अशा 2 कंपोनंटमध्ये त्याचं डिवायडेशन करतो, क्लासिफिकेशन करतो. नेक्स्ट, द मार्जिनल ऑर व्हेरिएबल कॉस्ट दॅट इज डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर अँड व्हेरिएबल फॅक्टरी ओव्हरहेड्स आर ट्रीटेड ॲज कॉस्ट ऑफ प्रोडक्ट. बघा, लक्षात ठेवा, व्हेरी इम्पॉर्टंट. द मार्जिनल ऑर व्हेरिएबल कॉस्ट. मार्जिनल कॉस्ट म्हणजेच व्हेरिएबल कॉस्ट, हे एक लक्षात ठेवा तुम्ही. मार्जिनल कॉस्ट म्हणजेच व्हेरिएबल कॉस्ट आणि म्हणजेच डायरेक्ट कॉस्ट. क्लिअर आहे? सो मग यामध्ये आपण काय काय कन्सिडर करतो? डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर अँड
व्हेरिएबल फॅक्टरी ओव्हरहेड्स आणि याचा ऑल दीज एक्सपेन्सेस आर ट्रीटेड ॲज कॉस्ट ऑफ दी प्रोडक्ट. लक्षात ठेवायचं आहे. आपण क्लासिफाय करतो फिक्स वेगळे, व्हेरिएबल वेगळे, कारण मार्जिनल कॉस्टिंगमध्ये वी कन्सिडर ओनली व्हेरिएबल कॉस्ट अँड मार्जिनल कॉस्ट म्हणजेच व्हेरिएबल कॉस्ट आणि म्हणजेच डायरेक्ट कॉस्ट. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक, अंडर मार्जिनल कॉस्टिंग द व्हॅल्यू ऑफ फिनिश गुड्स अँड वर्क इन प्रोग्रेस इज कन्सिडर ओनली ऑफ मार्जिनल कॉस्ट. ओके, पूर्ण आपण डिस्कस करू आणि नंतर ह्या पॉईंटवरती आपण डिस्कस करणार. व्हेरिएबल सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन आर एक्सक्लुडेड फॉर व्हॅल्यूइंग दीज इन्व्हेंटरीज अँड द लास्ट वन इज fixed costs are not considered for valuation of closing stock of finished goods and closing WIP म्हणजेच वर्क इन प्रोग्रेस. बघा आता आपण डिस्कस करूया. मार्जिनल कॉस्टिंगमध्ये व्हॅल्यू ऑफ फिनिश गुड्स अँड वर्क इन प्रोग्रेस इज कन्सिडर ओनली ऑफ मार्जिनल कॉस्ट. फक्त मार्जिनल कॉस्टचा आपण विचार घेतो. मार्जिनल कॉस्ट म्हणजे काय नेमकं, मग या ठिकाणी काय अर्थ होतो त्याचा? वेन we increase our output by 1 unit or decrease by 1 unit. एका युनिटने तुम्ही वाढ करणार आहात किंवा घट करणार आहात, हा जो बदल होतो ड्यू टू द चेंज बाय 1 युनिट, दॅट कॉस्ट इज कॉल्ड एज अ मार्जिनल कॉस्ट. एक युनिटमध्ये तुम्ही इन्क्रीज डिक्रीज करता, याला मार्जिनल कॉस्ट म्हणता. आणि इथे फिनिश गुड्ससाठी आणि वर्क इन प्रोग्रेससाठी आपण मार्जिनल कॉस्ट कन्सिडर करत असतो. व्हेरिएबल सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन्स आर एक्सक्लुडेड फ्रॉम व्हॅल्युइंग दिस इन्व्हेंटरी. आपण फिनिश गुड्स आणि वर्क इन प्रोग्रेसच्या व्हॅल्युएशनसाठी व्हेरिएबलचा विचार करत नाही. त्याचबरोबर फिक्स कॉस्ट आर नॉट कन्सिडर फॉर व्हॅल्युइंग क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स अँड वर्क इन प्रोग्रेस. याच्या क्लोजिंग स्टॉकचा विचार करण्यासाठी आम्ही फिनिश्ड स्टॉक कॉस्टचा विचार करत नाही. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्सकडे जाऊया आपण. Fixed costs are treated as period cost and are charged to profit and loss account for the period for which they are incurred. Very important, MCQ साठी फार महत्त्वाचं. बघा, मार्जिनल कॉस्टिंगमध्ये फिक्स कॉस्ट आर ट्रीटेड ॲज पिरियड कॉस्ट. सो फिक्स कॉस्टला पिरियड कॉस्ट असं म्हटलं जातं. अँड दिस फिक्स कॉस्ट इज चार्ज टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. कुठे चार्ज होणार आहे? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. फॉर द पिरियड विच दे इन्कर्ड. ज्या पिरियडमध्ये इन्कर झालेले आहे त्या पिरियडमध्ये आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला चार्ज करतो. लक्षात ठेवायचं आहे, फिक्स कॉस्ट इज ट्रीटेड ॲज पिरियडिक कॉस्ट अँड इट इज चार्ज टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. 3 व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड्स. नेक्स्ट, प्राइसेस आर डिटरमाइंड with reference to marginal cost and contribution margin. बघा, prices are determined with reference to marginal cost. मार्जिनल कॉस्टिंगमध्ये प्राइसेस ज्या किमती आपण डिटरमाइन करतो ह्या मार्जिनल कॉस्ट अँड कॉन्ट्रीब्युशन मार्जिन याच्यानुसार. कॉन्ट्रीब्युशन काय प्रकार आहे आपण पुढे डिस्कस करणारच आहोत. नेक्स्ट, प्रॉफिटेबिलिटी ऑफ डिपार्टमेंट अँड प्रोडक्ट इज डिटरमाइंड विथ रेफरन्स टू देअर कॉन्ट्रीब्युशन. बघा, फार महत्त्वाचं आहे. प्रॉफिटेबिलिटी ऑफ डिपार्टमेंट्स अँड प्रोडक्ट्स इज डिटरमाइंड विथ रेफरन्स टू देअर कॉन्ट्रीब्युशन मार्जिन. जे प्रॉफिटेबिलिटी मग कसली डिपार्टमेंटची असू देत किंवा प्रोडक्टची असू देत, ही तुम्ही कॉन्ट्रीब्युशनच्या मार्जिनप्रमाणे डिसाईड करत असता. कॉन्ट्रीब्युशनवरती आपण पुढे डिस्कस करूया. लक्ष द्या, व्हॉट इज मीन बाय कॉन्ट्रीब्युशन. बघा, 2 पॉईंटमध्ये कॉन्ट्रीब्युशन वर्ड आला होता. सो कॉन्ट्रीब्युशन म्हणजे नेमकं काय तर समजून घ्या व्यवस्थित. कॉन्ट्रीब्युशन ऑर कॉन्ट्रीब्युशन मार्जिन. बघा काय म्हटलेलं आहे, कॉन्ट्रीब्युशन ऑर कॉन्ट्रीब्युशन मार्जिन दोघं एकच आहे. इज द डिफरन्स बिटवीन सेल्स रेव्हेन्यू अँड टोटल व्हेरिएबल कॉस्ट. काय कॉन्ट्रीब्युशन? कॉन्ट्रीब्युशन इज डिफरन्स बिटवीन सेल्स रेव्हेन्यू अँड टोटल व्हेरिएबल कॉस्ट. हा डिफरन्स आहे. कसला? सेल्स
आणि टोटल व्हेरिएबल कॉस्ट याचा डिफरन्स आहे. क्लिअर आहे. इरिस्पेक्टिव्ह ऑफ मॅन्युफॅक्चरिंग और नॉन मॅन्युफॅक्चरिंग. क्लिअर आहे. 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या इथे. पहिली कॉन्ट्रीब्युशन म्हणजेच कॉन्ट्रीब्युशन मार्जिन. सेकंड contribution is a difference between sales revenue and total variable cost, and third the formula to calculate contribution. contribution कसं कॅल्क्युलेट करणार आहोत आपण? सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट. ओके, पुढे जाऊया. कॉन्ट्रीब्युशनचे काही इम्पॉर्टंट हायलाइट्स आपण काढलेले आहे, त्या व्यवस्थित लक्ष देऊन बघा. स्क्रीनशॉट घेऊन ठेवत चला. So contribution is obtained by subtracting variable cost from sales revenue. आताच बघितलं आपण, सेल्समधनं व्हेरिएबल कॉस्ट तुम्ही जेव्हा मायनस करणार आहात तेव्हा तुम्हाला मिळेल कॉन्ट्रीब्युशन. सेकंड, इट कॅन ऑल्सो डिफाईन ॲज एक्सेस ऑफ सेल्स रेव्हेन्यू ओव्हर व्हेरिएबल कॉस्ट. बघा लक्षात ठेवा, असं विचारला जाऊ शकतो MCQमध्ये की डॅश डॅश इज द एक्सेस ऑफ सेल्स रेव्हेन्यू ओव्हर व्हेरिएबल कॉस्ट. क्लिअर आहे. दॅट इज कॉन्ट्रीब्युशन. सो कॉन्ट्रीब्युशन इज एक्सेस ऑफ सेल्स रेव्हेन्यू ओव्हर व्हेरिएबल कॉस्ट. क्लिअर आहे. पुढे जाऊया. द कॉन्ट्रीब्युशन कन्सेप्ट इज बेस्ड ऑन द थेरी that the profit and fixed expenses of a business is joint cost. अगेन लक्षात ठेवायचं आहे काय की द कॉन्ट्रीब्युशन कन्सेप्ट इज बेस्ड ऑन थेरी दॅट प्रॉफिट अँड फिक्स एक्सपेन्सेस ऑफ बिझनेस इज जॉईंट कॉस्ट. ओके, स्पेलिंग मिस्टेक झालेली. पुढे विच कॅनॉट बी इक्विटेबिलिटी अपॉर्शन टू द डिफरंट सेगमेंट ऑफ द बिझनेस. क्लिअर आहे. मग पुढे जाऊया. बघा यापूर्वी आपण बघा आत्तापर्यंत आपण 2 कॉस्ट डिस्कस केलेलं, व्हेरिएबल आणि फिक्स. फिक्स कॉस्ट म्हणजेच पिरियड कॉस्ट. सो त्याच्याबद्दल थोडक्यात डिस्कस करूया, कारण MCQसाठी प्रश्न यावरती विचारला जाऊ शकतो. सो काय म्हटलेलं आहे बघा, पिरियड कॉस्ट. देर आर द कॉस्ट विच आर नॉट असाइन्ड टू द प्रोडक्ट बट are charged and expressed against the revenue of product in which they are incurred. काय करतोय आपण बघा, नीट व्यवस्थित समजून घ्या. पिरियडिक कॉस्ट इज ए कॉस्ट विच इज नॉट असाइन्ड टू द प्रोडक्ट. आपण प्रोडक्टवरती नाही चार्ज करत, बट आर चार्ज टू एक्सपेन्सेस अगेन्स्ट द रेव्हेन्यू. आम्हाला जो इन्कम होणार आहे या इन्कमच्या अगेन्स्ट आम्ही खर्च म्हणून तो दाखवतो. बघा पुन्हा मी रिपीट करतोय, पिरियड कॉस्ट म्हणजेच फिक्स कॉस्ट हे आम्ही प्रोडक्टवर न चार्ज करता आम्ही त्याचा रेव्हेन्यूमधून एक्सपेन्सेस, रेव्हेन्यूसाठी एक्सपेन्सेस म्हणून त्याचा ट्रीट करतो. हे मार्जिनल कन्सेप्टमध्ये आपण या पद्धतीने पिरियड कॉस्ट कन्सिडर करत असतो. नेक्स्ट, ऑल फिक्स कॉस्ट आयदर मॅन्युफॅक्चरिंग ऑर non-manufacturing are recognized as period cost in marginal costing. बघा फिक्स कॉस्ट जी आहे मग ती मॅन्युफॅक्चरिंग असू देत किंवा नॉन मॅन्युफॅक्चरिंग असू देत, त्याला आपण मार्जिनल कॉस्टिंगमध्ये पिरियड कॉस्ट असंच म्हणतो. लक्षात ठेवा, आपण मार्जिनल कॉस्टिंगच्या कन्सेप्ट शिकतोय आणि यामध्ये फिक्स कॉस्ट मध्ये मॅन्युफॅक्चरिंग असू देत किंवा नॉन मॅन्युफॅक्चरिंग असू देत त्याला आपण पिरियड कॉस्ट म्हणतो. पुढची आणि फार महत्त्वाची कन्सेप्ट ती म्हणजे कॉस्ट व्हॉल्यूम प्रॉफिट, दॅट इज CVP ॲनालिसिस. कॉस्ट व्हॉल्यूम प्रॉफिट ॲनालिसिस, CVP. काय नेमकं कॉस्ट व्हॉल्यूम प्रॉफिट? इट इज ए मार्जिनल टूल शोविंग द रिलेशनशिप बिटवीन व्हेरियस ingredients of profit planning, that is cost, selling price and volume of activities. काय हे 3 महत्त्वाचं या पॉईंटमध्ये. फर्स्ट, इट इज अ मॅनेजरियल टूल showing relationship between cost, selling price and
व्हॉल्यूम ऑफ ॲक्टिव्हिटी, ह्या तिघांचं रिलेशन दाखवणारी ॲक्टिव्हिटी, दाखवणारं मॅनेजरियल टूल म्हणजे कॉस्ट व्हॉल्यूम प्रॉफिट होय. पुढे जाऊया आपण. ॲज द नेम सजेस्ट, कॉस्ट व्हॉल्यूम प्रॉफिट ॲनालिसिस इज द, बघा पुढे महत्त्वाचं आहे, ॲनालिसिस ऑफ 3 व्हेरिएबल्स. फर्स्ट कॉस्ट, सेकंड व्हॉल्यूम अँड थर्ड प्रॉफिट. सो CVP मीन्स कॉस्ट व्हॉल्यूम प्रॉफिट इज ॲनालिसिस ऑफ 3 व्हेरिएबल्स. काय आहे हे? इट इज अ ॲनालिसिस ऑफ 3 व्हेरिएबल्स. कुठले कुठले ते 3 व्हेरिएबल्स? कॉस्ट, व्हॉल्यूम आणि प्रॉफिट. स्क्रीनशॉट घ्या या स्क्रीनचा, कारण MCQसाठी फार महत्त्वाचं आहे हे. सॉरी. पुढे जाऊया. सच ॲन ॲनालिसिस एक्सप्लोर रिलेशनशिप बिटवीन, काय हे ॲनालिसिस कशाचं रिलेशनशिप दाखवतं आहे बघा? कॉस्ट, रेव्हेन्यू, ॲक्टिव्हिटी लेवल्स अँड रिझल्टिंग प्रॉफिट. सो cost volume profit is explore relationship between cost, revenue, activity level and resulting profit. Last line important. It aims at measuring variations in कॉस्ट अँड व्हॉल्यूम. काय आहे फायनली बघा याचा एम, याचा हेतू काय आहे? सो कॉस्ट व्हॉल्यूम प्रॉफिटचा हेतू म्हणजे मेजरिंग कॉस्ट अँड व्हॉल्यूम, याचं मेजरमेंट करणं, मोजमाप करणं हे महत्त्वाचं त्याचा काय आहे? हेतू आहे. नेक्स्ट, कॉस्ट व्हॉल्यूम प्रॉफिट प्रोव्हाइड्स द इन्फॉर्मेशन अबाउट द फॉलोइंग मॅटर. आपल्याला कॉस्ट व्हॉल्यूम प्रॉफिटमधून काय काय लक्षात येतं तर ते काही पॉईंट्स आपण हायलाईट केलेले आहे. फर्स्ट, द बिहेवियर ऑफ कॉस्ट इन रिलेशन टू दी व्हॉल्यूम. आत्ताच आपण बघितलं होतं बिहेवियर, त्याच्यामध्ये कसा बदल होणार आहे, काय घडणार आहे, हा बिहेवियर कशातला? कॉस्ट इन रिलेशन टू दी व्हॉल्यूम, कॉस्ट आणि व्हॉल्यूम याचं रिलेशन. नेक्स्ट, व्हॉल्यूम ऑफ प्रोडक्शन ऑर सेल्स वेअर द बिझनेस विल ब्रेक इवन. ब्रेक इवन पॉईंटवरती पुढे आपण बोलणारच आहे. मग यामध्ये प्रोडक्शन किंवा सेल याचा बिझनेसचा ब्रेक इवन पॉईंट, ब्रेक इवन कुठे असणार आहे यासाठी देखील मदत होईल. ब्रेक इवन म्हणजे काय पुढे आपण डिस्कस करू. नेक्स्ट, सेन्सिटिव्हिटी ऑफ प्रॉफिट ड्यू टू व्हेरिएशन इन आउटपुट. काय लक्षात येणार आहे याच्यातून अजून? सेन्सिटिव्हिटी ऑफ प्रॉफिट कशामुळे? ड्यू टू व्हेरिएशन इन आउटपुट. आउटपुटमध्ये बदल झाल्यानंतर प्रॉफिटमध्ये कसा बदल होऊ शकतो हे देखील मेजर करणं आपल्याला कॉस्ट व्हॉल्यूम प्रॉफिट ॲनालिसिसवरतून शक्य होणार आहे. नेक्स्ट, अमाऊंट ऑफ प्रॉफिट फॉर ए प्रोजेक्टेड सेल्स व्हॉल्यूम. हे देखील आपल्याला लक्षात येणार. प्रोजेक्टेड आम्ही फ्युचरमध्ये एक्सपेक्टेड सेल्स डिसाईड केला आहे त्यासाठी. ठीक आहे. नेक्स्ट अँड लास्ट, क्वांटिटी ऑफ प्रोडक्शन अँड सेल्स फॉर अ टार्गेट प्रॉफिट लेवल. हे देखील आम्हाला याच्यातनं लक्षात येणार आहे. नेक्स्ट, अगेन इम्पॉर्टंट, मार्जिनल कॉस्टिंगचा जेवढा भाग आपण डिस्कस करतोय हा पूर्ण व्हिडिओ रिअली MCQसाठी फार महत्त्वाचा असणार आहे. सो स्टे ट्यून आणि नोट्स करत चला. याच्या नोट्स बनवा व्हिडिओनंतर. ओके, काही डाऊट्स असले तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जाऊन माझ्याबरोबर शेअर करू शकता. बघा पुढचा आपण डिस्कस करतोय कॉन्ट्रीब्युशन टू सेल्स रेशो. बघा कॉन्ट्रीब्युशन टू सेल्स रेशो म्हणजेच प्रॉफिट व्हॉल्यूम रेशो म्हणजेच PV रेशो. MCQ जेव्हा आपण प्रॅक्टिस करणार आहोत तेव्हा मला डिटेल स्टडी असणं अपेक्षित आहे. मग बघा कॉन्ट्रीब्युशन टू सेल्स रेशो म्हणजेच प्रॉफिट व्हॉल्यूम रेशो आणि म्हणजेच PV रेशो. सो त्याचा फॉर्म्युला आम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. PV रेशो म्हणजेच प्रॉफिट व्हॉल्यूम रेशो इज इक्वल टू कॉन्ट्रीब्युशन डिवाइड बाय सेल्स इंटू 100. हा झाला आमचा फर्स्ट फॉर्म्युला. प्रॉफिट व्हॉल्यूम रेशो म्हणजेच PV रेशो इज इक्वल टू कॉन्ट्रीब्युशन डिवाइड बाय सेल्स इंटू 100. आणि म्हणूनच आपण PV रेशोलाच
कॉन्ट्रीब्युशन टू सेल्स रेशो असं देखील म्हणतो. और सेकंड फॉर्म्युला आहे तो देखील लक्षात ठेवा. पी व्ही रेशो इज इक्वल टू चेंज इन कॉन्ट्रीब्युशन और चेंज इन प्रॉफिट डिवाइड बाय चेंज इन सेल्स इंटू 100. बघा पुन्हा मी रिपीट करतोय. चेंज इन कॉन्ट्रीब्युशन और चेंज इन प्रॉफिट डिवाइड बाय चेंज इन सेल्स इंटू 100. दॅट इज पी व्ही रेशो. काय यूज आहे पी व्ही रेशोचा? दिस रेशो शोज proportion of sales available to cover fixed cost and profit. बघा फार महत्त्वाचं आहे. पी व्ही रेशो और प्रॉफिट वॉल्यूम रेशो शोज द प्रपोर्शन ऑफ सेल्स. सेल्सचं प्रपोर्शन कशासाठी? विच इज अवेलेबल टू कवर फिक्स कॉस्ट अँड प्रॉफिट. फिक्स कॉस्ट कवर करण्यासाठी तुमच्याकडे सेल्सचा किती प्रपोर्शन आहे हे डिसाईड करण्यासाठी, हे दाखवण्यासाठी आम्ही पी व्ही रेशो याचा वापर करू शकतो. आणि नेक्स्ट पॉईंट अगेन इम्पॉर्टंट, हायर ऑफ कॉन्ट्रीब्युशन टू सेल्स रेशो. बघा हायर कॉन्ट्रीब्युशन टू सेल्स रेशो इम्प्लाइज दॅट द रेट ऑफ ग्रोथ ऑफ कॉन्ट्रीब्युशन इज फास्टर दॅन सेल. लक्षात घ्या. कॉन्ट्रीब्युशन रेशो काय? हायर कॉन्ट्रीब्युशन जर हाय असेल तर सेल्स रेशो काय दाखवतं? कॉन्ट्रीब्युशन सॉरी हायर ऑफ पी व्ही रेशो आपण शॉर्टकटमध्ये म्हणूया. कॉन्ट्रीब्युशन टू सेल्स रेशो म्हणजेच काय? पी व्ही रेशो. मग हायर ऑफ पी व्ही रेशो काय शो करतं आपल्याला? ग्रोथ ऑफ कॉन्ट्रीब्युशन इज फास्टर दॅन. कॉन्ट्रीब्युशनची ग्रोथ कशी आहे? फास्टर दॅन. ही फास्ट आहे कशापेक्षा? सेल्सपेक्षा. ओके. कॉन्ट्रीब्युशनचा जेव्हा पी व्ही रेशो दिलेला असतो तेव्हा कॉन्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला मी खाली दिलेला आहे, हा देखील लक्षात ठेवा. सी मीन्स कॉन्ट्रीब्युशन. सो कॉन्ट्रीब्युशन इज इक्वल टू सेल्स. एस मीन्स सेल्स इंटू पी व्ही रेशो. जेव्हा तुमच्याजवळ पी व्ही रेशो असेल तेव्हा तुम्ही सेल्स इंटू पी व्ही रेशो हा फॉर्म्युला यूज करून इझिली कॉन्ट्रीब्युशन काढू शकता. किंवा तुमच्याजवळ कॉन्ट्रीब्युशन आहे, पी व्ही रेशो आहे, त्याचा यूज करून तुम्ही सेल्स कॅल्क्युलेट करू शकता. म्हणून फॉर्म्युला 2 दिला आहे बघा आपण. सेल्स इज इक्वल टू कॉन्ट्रीब्युशन डिवाइड बाय पी व्ही रेशो. एक लक्षात ठेवा, मॅथमॅटिकली तुम्हाला फॉर्म्युला चेंज करता आला पाहिजे, फिरवता आला पाहिजे. पुढे जाऊया आपण. पुढचा मार्जिनल कॉस्टिंगमधला इम्पॉर्टंट पार्ट दॅट इज ब्रेक इवन ॲनालिसिस. काय ब्रेक इवन ॲनालिसिस आपण डिस्कस करूया. ब्रेक इवन ॲनालिसिस इज जनरली यूज मेथड टू स्टडी दी कॉस्ट वॉल्यूम प्रॉफिट ॲनालिसिस. याचा यूज कशासाठी होतो? कॉस्ट वॉल्यूम प्रॉफिट ॲनालिसिस करण्यासाठी. दिस टेक्निक कॅन बी एक्सप्लेन इन 2 वेज. 2 प्रकारे आपण हे एक्सप्लेन करू शकतो. त्यामध्ये फर्स्ट, इन नॅरो सेन्स it is concerned with contributing the break even point. At this point the production level and sales there will be no profit or no loss. That is total cost is equal to total sales revenue. शॉर्टकट मध्ये डिस्कस करूया, कन्फ्यूज झाला असाल तुम्ही. ब्रेक इवन काय? ब्रेक इवन पॉइंट is a point where there is a no profit or no loss. ब्रेक इवन म्हणजे असा पॉईंट की ज्या ठिकाणी आपल्याला प्रॉफिटही झालेला नाही किंवा आपण लॉसमध्येही नाही आहोत. ओके. मीन्स देर इज ए टोटल कॉस्ट इज इक्वल टू टोटल सेल्स रेव्हेन्यू. ज्या ठिकाणी टोटल कॉस्ट ही टोटल सेल्सच्या इक्वल असते त्यास ब्रेक इवन पॉईंट म्हणतात. आणि म्हणजेच या ठिकाणी देर इज नो प्रॉफिट नो लॉस. ए सिच्युएशन वेअर no profit no loss means break even analysis. लक्षात ठेवायचा break even point. So break even points means a situation where there is a no profit and no loss. Okay, पुढे जाऊया. In broad sense this technique is used to determine possible profit or loss at any given of level of
प्रोडक्शन और सेल. काय बघा इथेही शॉर्टकटमध्ये बघूया. टू डिटरमाइन पॉसिबल प्रॉफिट और लॉस. मग पॉसिबल आम्हाला प्रॉफिट होणार आहे की लॉस होणार आहे ॲट गिवन लेवल ऑफ प्रोडक्शन अँड ऑर सेल. जो प्रोडक्शन किंवा सेल्सची जी लेवल अवेलेबल आहे यामध्ये आम्हाला प्रॉफिट होणार आहे की लॉस होणार आहे हे डिटरमाइन करण्यासाठी ब्रेक इव्हनचं आम्हाला मदत होते. ओके, आपण नेक्स्ट पॉईंटकडे जाऊया. फॉर्म्युलाचे बघा त्याचे काही महत्त्वाचे. ब्रेक इव्हन पॉईंट शॅल बी कॅल्क्युलेटेड ॲज फॉलोज. सर्व फॉर्म्युलाचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट. ब्रेक इव्हन पॉईंट इन युनिट. बघा नुसतं ब्रेक इव्हन पॉईंट आपल्याला म्हणून चालणार नाही आहे. तुम्ही लक्षात ठेवायचा फॉर्म्युला ब्रेक इव्हन पॉईंट इन युनिट. वेन वी एक्सप्रेस ब्रेक इव्हन पॉईंट इन युनिट द फॉर्म्युला इज फिक्स कॉस्ट डिवाइड बाय कॉन्ट्रीब्युशन पर युनिट. नेक्स्ट, वेन वी एक्सप्रेस ब्रेक इव्हन पॉईंट इन व्हॅल्यू. जेव्हा आपण व्हॅल्यूमध्ये एक्सप्रेस करतो तेव्हा बघा टोटल फिक्स कॉस्ट डिवाइड बाय कॉन्ट्रीब्युशन इनटू सेल्स. ओके, अगेन याचाच दुसरा फॉर्म्युला आहे. ब्रेक इव्हन पॉईंट when we express in value, the next formula is total fixed cost divided by PV ratio. ओके, मीन्स ज्या आमच्याकडे व्हॅल्यू अवेलेबल आहे त्यानुसार तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. बट फॉर द पर्पज ऑफ MCQs यू मस्ट रिक्वायर टू कीप ऑल फॉर्म्युलाज इन माइंड. अँड लास्ट फॉर्म्युला फॉर ब्रेक इव्हन दॅट इज कॅश ब्रेक इव्हन पॉईंट. जेव्हा कॅशमध्ये एक्सप्रेस करतो तेव्हा कॅश फिक्स कॉस्ट डिवाइड बाय कॉन्ट्रीब्युशन पर युनिट. ओके, पुढे जाऊया. ग्राफिकल प्रेझेंटेशन ऑफ ब्रेक इव्हन चार्ट. ब्रेक इव्हन चार्टचं आपण प्रेझेंटेशन घेतलेलं आहे. एक्सप्लेन करतो आहे मी, व्यवस्थित लक्ष द्या. बघा झिरोमधनं जी लाईन गेलेली आहे व्यवस्थित बघा. झिरोमधनं जी वरच्या साईडला लाईन गेलेली दॅट इज सेल्स. नेक्स्ट 200 पासनं जी लाईन गेलेली आहे दॅट इज टोटल कॉस्ट. आणि 200 पासनंच एक्स ॲक्सिसला पॅरलल जी लाईन गेलेली आहे ती फिक्स कॉस्ट. 3 लाईन व्यवस्थित समजून घ्या. झिरोमधनं जी वरच्या साईडला अप साईडला जी लाईन गेलेली आहे ती सेल्स. त्यानंतर 200 पासनं अप साईडला जी लाईन गेलेली आहे दॅट इज टोटल कॉस्ट. आणि 200 पासनं पॅरलल टू द एक्स ॲक्सिस जी लाईन गेलेली ती फिक्स कॉस्ट. बघा अर्थच समजून घ्या. 0 to 200 इथे फिक्स कॉस्ट आहे. फिक्स कॉस्ट प्लस 200 पासनं जी व्हेरिएबल कॉस्टची लाईन जाते तिथून पुढचा पोर्शन. म्हणून आपण या पोर्शनला म्हटलेलं आहे जो 0 पासनं वरचा झाला आहे टोटल कॉस्ट, कारण त्यामध्ये फिक्स कॉस्ट देखील इन्क्लुडेड आहे. सो 200 इज अ फिक्स कॉस्ट अँड नियर अबाउट 700 पर्यंत आपली टोटल कॉस्ट जाते. इट इज टोटल कॉस्ट. मग 700 कशी येणार आहे? 200 फिक्स प्लस रिमेनिंग 500 इज युअर व्हेरिएबल कॉस्ट अँड टोटल कॉस्ट 700. मी सांगतो व्यवस्थित लक्षात घ्या. 200 फिक्स कॉस्ट आहे. फिक्स कॉस्टपासून तुमची व्हेरिएबलची लाईन जी गेलेली आहे ते व्हेरिएबलची लाईन आणि याची टोटल जी तुमची टोटल येणार आहे ती 500 प्लस 200 700 इज युअर टोटल कॉस्ट. आणि म्हणून व्हेरिएबल कॉस्टचा डिफरन्स दिला आहे बघा. फिक्स कॉस्ट आणि टोटल कॉस्टचा मधला जो डिफरन्स आहे दॅट इज व्हेरिएबल कॉस्ट. क्लिअर आहे? लक्षात ठेवा व्यवस्थित. ब्रेक इव्हन पॉईंटकडे येऊया. डॉटेड लाईनने आपण हायलाईट केलेला आहे. ब्रेक इव्हन पॉईंट हा असा पॉईंट आहे की ज्या ठिकाणी आपल्याला प्रॉफिटही झालेला नाही आहे आणि लॉसही नाही. म्हणजे या ठिकाणी आपण टोटल कॉस्ट पूर्ण कव्हर करतो. ब्रेक इव्हन पॉईंटला टोटल कॉस्ट अँड सेल्स बोथ आर इक्वल. ब्रेक इव्हन पॉईंटवरती टोटल कॉस्ट आणि सेल्स दोघंही सेम असणार आहे. आणि बघा जेव्हा तुम्ही ब्रेक इव्हन पॉईंटपासनं वरती जाता म्हणजे सेल्स आपण लिहिलेलं आहे त्या साईडला जिकडे जाता वरच्याच दिशेला जाता तेव्हा प्रॉफिट होणार आहे. आणि ब्रेक इव्हन पॉईंटच्या खाली जेव्हा तुम्ही येणार आहात तेव्हा तुम्हाला लॉस होणार आहे. हे लक्षात ठेवा. ब्रेक इव्हन पॉईंटच्या वरच्या दिशेला तुम्ही गेलात, वरच्या दिशेला सरकला आपला सेल की आपल्याला होणार आहे प्रॉफिट.
आणि ब्रेक इवन पॉईंटच्या खाली जर आपण राहणार असोल सेल कमी झाला तर आपल्याला लॉस होईल, हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर ब्रेक इवन पॉईंट आणि आमची जी टोटल कॉस्टची जी लाईन आहे याच्यामध्ये जो पोर्शन आहे दॅट इज युअर मार्जिन ऑफ सेफ्टी. हा चार्ट व्यवस्थित बघा, 100% याच्यावरती देखील MCQs विचारला जातो. द पॉईंट वेअर देर इज अ नो प्रॉफिट और नो लॉस मीन्स ब्रेक इवन पॉईंट. ओके, up side of the break even point is a profit and down side of the break even point is a loss. Okay, and difference between break even point and total cost is margin of safety. हे लक्षात ठेवा. बघा याचा दुसरा भाग दिला कॉन्ट्रीब्युशन ब्रेक इवन चार्ट. ओके, मग कॉन्ट्रीब्युशन आपल्याला कसं फाइंड आउट करू शकतो. बघा व्हेरिएबल कॉस्ट ही 0 पासून गेलेली, टोटल कास्ट 200 पासून वरती गेलेली आहे आणि सेल्स रेव्हेन्यू 0 पासून गेलेला आहे. शॉर्टकटमध्ये बोलूया आपण. डिफरन्स बिटवीन व्हेरिएबल कॉस्ट अँड टोटल कॉस्ट इज युअर फिक्स कॉस्ट. ओके, सो फॉर्म्युला बघा कसा तयार होईल. फिक्स कॉस्ट इज इक्वल टू टोटल कॉस्ट मायनस व्हेरिएबल कॉस्ट. सो टोटल कॉस्ट आणि व्हेरिएबल कॉस्ट याचा जो डिफरन्स आहे तो तुमचा झाला फिक्स कॉस्ट. क्लियर आहे. मग आता कॉन्ट्रीब्युशन कसं येणार आहे. सो कॉन्ट्रीब्युशन इज इक्वल टू फिक्स कॉस्ट प्लस व्हेरिएबल कॉस्ट, या दोघांची सेल्स या दोघांची टोटल जे असणार आहे ते तुमचं कॉन्ट्रीब्युशन. किंवा आपण यापूर्वी एक फॉर्म्युला बघितलेला आहे, कॉन्ट्रीब्युशन इज इक्वल टू सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट. क्लियर आहे. सो या पद्धतीने तुम्ही इझिली कॉन्ट्रीब्युशन काढू शकता. पुढे जाऊया आपण. Margin of safety. The margin of safety can be defined as the difference between expected level of sales and break even sales. आमचा सेल्सची एक्सपेक्टेड लेवल किती आहे आणि ब्रेक इवन सेल किती आहे या दोघांचा डिफरन्स म्हणजे मार्जिन ऑफ सेफ्टी. आता ब्रेक इवन सेल म्हणजे काय की असा पॉईंट की ज्या ठिकाणी तुमची टोटल कॉस्ट आणि सेल इक्वल असणार आहे आणि याच्या पुढचा भाग तुम्ही जेव्हा एक्सपेक्टेड सेल्सपर्यंत जाता पुढे हा जो डिफरन्स येणार आहे दॅट इज युअर मार्जिन ऑफ सेफ्टी. आपण बघा ग्राफिकली बघूया. इथे ब्रेक इवन पॉईंट डॉटेड लाईन जी आपण ड्रॉ केलेली आहे तिथपर्यंत काय आहे आपला ब्रेक इवन पॉईंट. त्यानंतर ब्रेक इवन पॉईंटच्या पुढे आम्ही जेव्हा एक्सपेक्टेड सेल्सपर्यंत पोहोचतो. ओके, एक आपण डॉटेड लाईन या ठिकाणी घेतलेली इथे बघू शकता तुम्ही या ठिकाणी. ओके, या पद्धतीने हा जो डिफरन्स आहे बघा, हा डिफरन्स आणि हा जो डिफरन्स झाला तुमचा दॅट इज युअर मार्जिन ऑफ सेफ्टी. दिस इज युअर ब्रेक इवन पॉईंट आणि हा तुमचा एक्सपेक्टेड सेल. याच्यामध्ये जो डिफरन्स आहे दॅट इज युअर मार्जिन ऑफ सेफ्टी. लक्षात ठेवा. सो मार्जिन ऑफ सेफ्टी कसं येणार आहे. एक्सपेक्टेड सेल्स मायनस प्रोजेक्टेड सेल्स मायनस ब्रेक इवन सेल्स. प्रोजेक्टेड म्हणजेच एक प्रकारे एक्सपेक्टेड सेल्स पण तुम्ही म्हणू शकता. एक्सपेक्टेड सेल्स म्हणा किंवा प्रोजेक्टेड सेल्स म्हणा मायनस ब्रेक इवन सेल्स इज इक्वल टू मार्जिन ऑफ सेफ्टी. थोडक्यात काय मार्जिन ऑफ सेफ्टी म्हणजे काय की हा असा पोर्शन आहे की ज्यामध्ये आम्ही प्रॉफिट मिळवू शकतो. या पोर्शनच्या आम्ही खाली जर गेलो तर आम्हाला लॉस होईल. म्हणजेच आम्ही ब्रेक इवन पॉईंटपेक्षा खाली जात असेल, डाऊन साईडला जात असेल आम्हाला लॉस होणार आहे. आणि ब्रेक इवनच्या पुढे जातोय आम्हाला प्रॉफिट होतोय. म्हणजे या ठिकाणी आम्हाला जे पुढचं पोर्शन आहे हे सेफ्टी पर्पजने लॉसपासून वाचवण्यासाठी. त्याचाच फॉर्म्युला आहे मार्जिन ऑफ सेफ्टीचा सेकंड फॉर्म्युला प्रॉफिट डिवाइड बाय पी व्ही रेशो. दोनही फॉर्म्युला लक्षात ठेवा. मार्जिन ऑफ सेफ्टी इज इक्वल टू प्रोजेक्टेड सेल्स किंवा एक्सपेक्टेड सेल्स काहीही म्हणा तुम्ही मायनस ब्रेक इवन सेल किंवा मार्जिन ऑफ सेफ्टी इज इक्वल टू प्रॉफिट डिवाइड बाय पी व्ही रेशो. ओके, थँक्यू स्टुडंट्स. आजच्या लेक्चरला आपण इथे थांबणार आहोत. लेक्चर कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. लेक्चर पुन्हा एकदा व्यवस्थित बघा आणि काही डाऊट्स असतील नक्की शेअर करा माझ्यासोबत. थँक्यू स्टुडंट्स. यानंतर आपण मार्जिनल कॉस्टिंगचे MCQचं एक लेक्चर घेऊन येऊ. थँक्यू. ऑल द बेस्ट फॉर प्रिपेरिंग एक्झाम.